श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लोकांचा विचार करणे, रडत बसणे सोडून दे आणि आजची ही कथा ऐक. स्वामी म्हणतात, आज जो मनुष्य ही कथा ऐकेल त्याच्या दुःखी भाग्यात देव चमत्कार करेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरात सुख समृद्धी नांदेल. स्वामींचा आणि दत्तगुरूचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त टाईप करा. स्वामींवर विश्वास ठेवल्यावर कोणतीच गोष्ट अशक्य अशी नाही. फक्त आपला स्वामींवर अटळ विश्वास पाहिजे. आणि याच विश्वासाची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचा देखील स्वामींवरचा विश्वास अजून कितीतरी पटीने वाढेल. आणि ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ही कथा आहे अक्कलकोट जवळील एका गावातील. तेथील एका मुलीला एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती. तिला दिवस तर गेले होते. दिवस जाऊन तिला जवळजवळ 9 महिने होऊन गेले, पण तरीही तिला बाळ होत नव्हतं. 10वा महिना लागला, 11वा महिना लागला, 12वा महिना लागला, पण तिचं काही गर्भधारणा होत नव्हती आणि गर्भपात देखील होत नव्हता. तिची ती अवस्था पाहून तिच्या सासरच्या लोकांनी देखील तिचा आणि तिच्या माहेरच्यांसोबत नाते तोडले. तिचे आईवडील खूप चिंतेमध्ये होते. खूप सारे वैद्यांना दाखवले, पण काहीच उपयोग होत नव्हता. एकदा तिचे वडील चिंतेत जात असताना त्यांना एक व्यक्ती भेटतो. तो तिच्या वडिलांना म्हणतो, काय पाहुणं, खूप चिंतेत दिसताय. त्यावर तो म्हणतो, काय सांगू तुम्हाला माझ्या घरची कथा. आणि तो त्या व्यक्तीला त्याच्या मुलीबद्दल सांगतो. तेव्हा तो व्यक्ती मुलीच्या वडिलांना, एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामींची भेट घ्या, बघा तुमची या समस्येतून नक्की सुटका होईल, असे सांगतो. तिचे वडील त्या व्यक्तीचे ऐकून अक्कलकोटला स्वामींकडे जातात. पण तिथे गेल्यावर त्यांना स्वामी लहान मुलांसोबत गोट्या खेळताना दिसतात. ते चित्र पाहून त्यांच्या मनात शंका येते. हे तर लहान मुलांसारखे लहान मुलांमध्ये गोट्या खेळत आहेत. हे काय आपली मदत करतील, असं तो मनात बोलतो. आणि तेवढ्यात स्वामी म्हणतात, आमच्यावर विश्वास नाही तर इथे कशाला उभा आहेस? जा, चालता हो इथून, निघून जा. तुझ्या मुलीला दिवस जाऊन वर्ष होत आले, पण तिला अपत्य होत नाही ना. स्वामींचे हे बोल ऐकून तो गृहस्थ स्वामींचे पाय पकडतो. चुकले महाराज, क्षमा असावी म्हणतो. करुणामय स्वामी त्याला लगेच क्षमा करतात व त्यांच्या जवळील तीर्थ त्याला देऊन म्हणतात, जा, हे मुलीला पाज. तो व्यक्ती घरी जातो आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मुलीला ते तीर्थ प्यायला देतो. त्या तीर्थाने तिची सुखरूप प्रसूती होते. तिला सुंदर तेजस्वी असा पुत्र होतो. तो खूप खुश होतो आणि स्वामींना घरी जेवण्यासाठी बोलवायचे ठरवतो व त्या उद्देशाने तो परत अक्कलकोटला जातो. पण तिथे गेल्यावर त्याला स्वामी ध्यान करत आहेत असं दिसतं. तो तेथील गुरुजींना विचारतो, स्वामी ध्यान मुद्रेतून कधी बाहेर येतील. त्यावर गुरुजी म्हणतात, स्वामी हे 7 दिवसासाठी ध्यान मुद्रेत गेलेले आहेत. आता ते 7 दिवस उठणार नाहीत. त्यावर मुलीचे वडील म्हणतात, मी त्यांना घरी जेवण्यासाठी आमंत्रित करण्यास आलो होतो. त्यावर गुरुजी म्हणतात, तुम्ही 7 दिवस गरिबांना भोजन खायला घाला. ते भोजन स्वामींपर्यंत पोहोचेल. गृहस्थ तसेच करतो. 7 दिवस गरिबांना खायला घालतो व परत 8व्या दिवशी आता स्वामींना घरी आमंत्रित करावं या उद्देशाने तो परत अक्कलकोटला स्वामींकडे जातो व म्हणतो, स्वामी, माझ्या घरी आपण जेवण्यास यावे. त्यावर स्वामी म्हणतात, अजून किती वेळा आम्हाला जेवायला घालणार आहे? माझे पोट भरले आहे. 7 दिवसापासून रोज आग्रह करून करून आम्हाला पोटभर जेवू घातलेस आणि आता अजून परत बोलवत आहे जेवणासाठी. त्या मुलीच्या वडिलांना काहीच कळत नाही. तेव्हा त्याला एका क्षणासाठी स्वामींमध्ये तो गरीब माणूस दिसतो, ज्याला त्याने जेवू घातलं होतं. आणि त्याला पटतं. त्या गरीब व्यक्तीच्या रूपात येऊन स्वामींनी भोजन केले. तो समाधानी होऊन घरी जातो. या कथेतून एवढेच सांगायचे, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींची लीला अगाध आहे. स्वामी कोणत्या रूपात येऊन आपल्या भक्ताचे संकट दूर करतील हे आपल्याला देखील समजत नाही. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.